18 लोकमत स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आता बघणार आहोत राज्यासह देश-विदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। लोकसभा निवडणुकांचे निकाल येण्यासाठी आता फक्त 48 तासांचा कालावधी शिल्लक राहिला आणि आज विरोधी पक्षाचे अनेक दिग्गज ज्यामध्ये आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहेत। काँग्रेसचे अहमद पटेल, बसपाचे सतीश चंद्र मिश्रा, सपाचे राम गोपाल यादव तर सीपीआयचे सीताराम येचुरी, टीएमसीचे डेरेक ओब्रायन सहभागी होण्याची शक्यता आहे। तर विरोधकांनी ईव्हीएम मध्ये गडबड होण्याची भीती व्यक्त केली आहे। देशातील 7व्या टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकांच्या या ठिकाणी 7 टप्प्यांमध्ये निवडणूक झालेली आहे लोकसभेची आणि या निवडणुकीच्या नंतर आता एक्झिट पोलचे आकडे हाती आलेत आणि त्या आकड्यानुसार भाजपला पुन्हा एकदा पूर्णपणे बहुमत मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवरती आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एनडीएच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे। अमित शहा यांनी सगळ्या नेत्यांना मेजवानीचं निमंत्रण दिलं आहे। लोकसभा निवडणुकीतील 7व्या टप्प्यातलं मतदान संपताच पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडालाय। मुंबईमध्ये आज पेट्रोल 5 पैशांनी महागलंय, त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 76 रुपये 78 पैसे मोजावे लागतील, तर डिझेलच्या दरातही 9 पैशांनी वाढ झाली आहे। प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांसाठी ऑडिओ संदेश दिलाय। एक्झिट पोल आणि अफवांपासून दूर राहा, मतमोजणीच्या दिवशी स्ट्रॉंग रूम मध्ये आणि मतमोजणी केंद्रावर उपस्थित राहा असा संदेश त्यांनी दिलाय। तर आपला विश्वास तोडण्यासाठीच अफवा पसरवल्या जात आहेत, सतर्क राहा असं त्यांनी या संदेशातून म्हटलंय। नवी दिल्लीमध्ये आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत शिवसेनेकडून नेमकं कोण उपस्थित राहणार या संदर्भात अद्यापही अनिश्चितता आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे। मोदींच्या एनडीएला लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळतील आणि मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान होतील असा अंदाज सट्टा बाजारानंही वर्तवलाय। मुंबई, दिल्ली, राजस्थान, गुजरात या ठिकाणच्या सर्व सट्टा बाजारात मोदींच्या बाजूने कौल दिसतोय आणि यासाठी सट्टे बाजारात 20,000 कोटींहून जास्तीचा सट्टा लावला जातोय। माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी आहे। आज देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात येतेय। दिल्लीतील वीरभूमी या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आदरांजली वाहिली। दरम्यान मुंबई काँग्रेसकडूनही राजीव गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। यावेळी मिलिंद देवरा उपस्थित राहणार असून चर्चगेट इथल्या कुपरेज मैदान आणि मुंबई प्रदेश कार्यालयात या ठिकाणी आदरांजली त्यांना वाहण्यात येणार आहे। तर राजीव गांधींची आज 28वी पुण्यतिथी आहे आणि याच दिवशी प्रियंका गांधींनी वडिलांना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी वाहिली आहे। हरिवंशराय बच्चन यांनी अग्निपथ ही कविता ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे। ऐश्वर्या राय बद्दलच्या आक्षेपार्ह ट्विटबाबत सोशल मीडियावरून सडकून टीका झाल्यानंतर अखेर विवेक ओबेरॉयनं माफी मागितली आहे। ऐश्वर्या राय बद्दलचं आक्षेपार्ह ट्विटही त्यानं हटवलं आहे। पश्चिम बंगालमध्ये मतदान संपलं तरी अजूनही हिंसाचार कायम आहे। भाजपच्या 5 कार्यकर्त्यांना तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे। बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोपाप्रकरणी मुलायम आणि अखिलेश यांना क्लीन चिट देण्यात आली आहे। सीबीआयच्या प्रतिज्ञापत्रकात त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे। भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात झाली असून दादरच्या वसंत स्मृती ही बैठक सुरू आहे, ज्यामध्ये एकनाथ खडसे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित आहेत। तर लोकसभा निकालानंतरच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतंय। मराठा विद्यार्थ्यांनी 15 दिवसानंतर आंदोलन मागे घेतले। राज्यपालांनी अध्यादेशावर सही केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे। पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांचं गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं। डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणारा उड्डाणपूल 27 मे पासून बंद राहणार आहे। हा पूल रेल्वेवरून जातो आणि वाहतुकीसाठी धोकादायक असल्यानं मध्य रेल्वेनं कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना तशा पद्धतीचं पत्र लिहून हा पूल बंद करण्याचं कळवलं होतं। आता हा पूल बंद केल्यामुळे पूर्व पश्चिम असा प्रवास करण्यासाठी ठाकुर्ली रेल्वे फाटक हा एकमेव जवळचा पर्याय डोंबिवलीकरांसाठी उपलब्ध आहे। राज्यातल्या बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणाचा निकाल आज धुळे जिल्हा न्यायालयात लागण्याची शक्यता आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला असून निकालाकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। या प्रकरणात माजी मंत्री आमदार सुरेश दादा जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक मोठी नावं संशयितांमध्ये आहेत।
वसईतील वज्रेश्वरी मंदिरात दरोडा प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दरोड्यातील 3 लाखांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आलाय, तर ठाणे ग्रामीणच्या एलसीबी पथकाने ही कारवाई केली आहे। उष्णतेच्या लाटेने पुन्हा एकदा महाराष्ट्र तापला आहे। विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह पश्चिम महाराष्ट्राला देखील उष्णतेची सर्वाधिक झळ बसली आहे। राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे नोंदवलं गेलंय। 45.9 अंश सेल्सिअस इतकं तापमान इथलं नोंदवलं गेलंय, तर येत्या शुक्रवारपर्यंत उष्णतेची ही लाट कायम राहणार असल्याचं बोललं जात आहे। रविवारी मुंबईचं तापमान 3 वर्षांमधील सर्वाधिक तापमान म्हणून नोंदवलं गेलंय। मात्र सोमवारी याचे चटके अधिक प्रमाणात मुंबईकरांनी अनुभवलेत। रविवारपेक्षाही तापमानाचा ताप जो आहे, पारा जो आहे, तो सोमवारी दुपारी उपनगरवासियांनी जास्त अनुभवल्याचं बघायला मिळालं। गोरेगावच्या आरे रोड इथल्या मिठी नदीवरील पूल धोकादायक असल्याचा अहवाल स्ट्रक्चरल ऑडिटरनं महापालिकेला दिलाय। पुलावरून 5 टनापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांची वाहतूक या पुलासाठी धोकादायक ठरू शकते असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे पालिका प्रशासनानं सुरक्षेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूंची जी उंची आहे ती उंची प्रतिबंधक खांब या ठिकाणी उभारण्यात आल्याचं कळतंय। मुंबईतल्या गोरेगाव इथे बेस्टच्या सीएनजीवर चालणाऱ्या बसमध्ये आग लागण्याच्या घटनेतून बेस्टने सुरक्षेचा धडा गिरवलाय। यागी संदर्भातील सादर झालेल्या अहवालानुसार बेस्टमधील सीएनजी गॅसचा दाब मोजणारं गेज यंत्रणा बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कल्याण स्थानकात सर्वाधिक अनधिकृत फेरीवाले असल्याची माहिती उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे या स्थानकात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फेरीवाल्यांच्या संख्येत 20% वाढ झाली आहे। पाणी टंचाई मागे अपुऱ्या पावसाइतकंच टँकर माफियाही जबाबदार आहेत। या टँकर माफियांनी मुंबईकरांचं पाणी पळवलंय आणि या चोरीला अधिकाऱ्यांचा अभय मिळत असल्यानं टँकर माफियांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही आणि त्याचमुळे मुंबईमध्ये पाणी समस्या कायम असल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी केलाय। मोनोच्या फेऱ्यांमध्ये वाढ व्हावी यासाठी आणखीन 10 मोनो विकत घेण्याचा निर्णय एमएमआरडीए प्राधिकरणानं घेतला आणि यासाठी येत्या आठवडाभरामध्ये निविदाही काढण्यात येणार आहे। सध्या या मार्गावर 4 मोनो धावत आहेत, त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना 20 ते 25 मिनिटं मोनोची वाट बघावी लागतेय। जनहित लक्षात घेऊन आणि पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी मुंबई महापालिकेनं वृक्ष प्राधिकरण समितीवर आणखीन तज्ज्ञांची नियुक्ती करावी अशी सूचना हायकोर्टानं मुंबई महापालिकेला केली आहे। वृक्ष प्राधिकरण समितीचं कामकाज ठप्प झाल्यानं एमएमआरसीएला मोठे आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय। चेंबूरमधील अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी असलेला भूखंड शासनानं मेट्रोच्या कामासाठी आणि एचपीसीएल कंपनीला दिला आणि त्यामुळे या परिसरात वाहनतळासाठी एकही जागा शिल्लक राहिलेली नाहीये। परिणामी सर्व वाहनं रस्त्यावरच उभी राहत असल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये। बीडीडी चाळींच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागानं राजरोसपणे बनावट भाडेकरू आणि दुकानांची नोंदणी सुरूच ठेवल्याचं बघायला मिळतंय। याचा ताण प्रकल्पावर येण्याची शक्यता असून या सर्वांचं पुनर्वसन करणं म्हाडाला बंधनकारक होणार आहे। पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी प्रश्नानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। शहराच्या पूर्व भागात अत्यंत कमी दाबानं पाणी पुरवठा होत असतानाच धायरी आणि परिसरातही पाण्याची समस्या तीव्र बनली आहे। हार्बरच्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे। या मार्गावर पावसाळ्यानंतर सिमेंस कंपनीच्या आरामदायी, हवेशीर आणि अत्याधुनिक अशा 4 नवीन लोकल दाखल होत आहेत। हार्बरवरील 20 ते 22 वर्ष जुन्या असलेल्या 8 गाड्यांची कालमर्यादा आता संपुष्टात येतेय। छोट्या मोठ्या चोऱ्या, दरोडा या गुन्ह्यांसाठी मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण, वडाळा ही 6 स्थानकं गुन्हेगारांच्या रडारवर आहेत। एकूण गुन्ह्यांपैकी 50% गुन्हे या स्थानकात होत असल्याचं समोर आलंय। पनवेल इथे उड्डाणपुलावरील दुभाजकावर लावलेल्या झाडांकडे सिडकोचं दुर्लक्ष झालंय। या पुलावरील सर्व झाडं सुकली आहेत, तर कुंड्यांमधील रोपं सुद्धा गायब झाल्याचं दिसून आलंय। ठाणे शहरातील मुख्य चौकात उभारण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत। 3 हात नाका, कॅडबरी जंक्शन आणि नितीन कंपनी या तिन्ही चौकांमधील कॅमेऱ्यांमध्ये देखभाली अभावी बिघाड झाल्याचं दिसतंय। याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यवाहीत अडथळे येत आहेत। शिव पनवेल महामार्गाचं सुरू असलेलं काँक्रिटीकरण आणि मुंबई गोवा महामार्गाचं जागोजागी सुरू असलेलं काम यामुळे तासनतास रखडपट्टी करावी लागत आहे। मुंबई गोवा महामार्गावर प्रवास नको रे बाबा असाच सूर सध्या पर्यटकांमध्ये उमटताना दिसतोय।
ठाणे महापालिका क्षेत्रातील नाल्यांची सफाई जोरात सुरू आहे। आतापर्यंत 45% नालेसफाईची कामं पूर्ण झाली असून उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने 31 मेची मुदत ठेकेदारांना दिली आहे। त्यामुळे अवघ्या 12 दिवसांमध्ये उर्वरित 55% नालेसफाईची कामं पूर्ण करण्याचं आव्हान पालिकेसमोर आहे। बुद्ध पौर्णिमेनिमित्त कर्नाळा अभयारण्यातील पक्षी प्राण्यांची गणना करण्यात आली। या गणनेत 37 प्रजातींचे प्राणी आणि पक्ष्यांची नोंद करण्यात आली। गेल्या वर्षीच्या गणनेत 41 प्रकारच्या प्रजातींची नोंद झाली होती। धोकादायक दरडी हटवण्याच्या कामासाठी एक्सप्रेस वेवर आजपासून 3 दिवसांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे। सकाळी 10 ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत प्रत्येक तासाला 15 मिनिटांचा हा ब्लॉक घेण्यात येईल। सातारा रस्त्यावर खेड शिवापूर टोलनाक्यावर राजगड पोलिसांनी बिबट्याची तस्करी करणाऱ्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून सुमारे 3 ते 4 महिने वयाचे एक नर आणि एक मादी जातीची 2 बिबट्याची पिल्लं ताब्यात घेतली आहेत। परदेशात तस्करी करण्यासाठी ही पिल्लं आणण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। सटाणा इथे कांदा चाळीला आग लागून सुमारे 1000 क्विंटल कांदा जळून खाक झालाय। सटाण्याच्या जायखेडा इथली ही घटना आहे। सोमनाथ ब्राह्मणकर या शेतकऱ्यांनी चाळीत हा कांदा साठवून ठेवला होता। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय असून सुमारे 10 ते 12 लाख रुपयांचं या शेतकऱ्याचं नुकसान झालंय। लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्यानं आत्महत्या केली। बीड तालुक्यातील शिवणी गावातील शेतकरी हनुमान सुर्वे या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय। वर्धा शहरातील कचरा जमा करण्याच्या उद्देशानं घेण्यात आलेल्या कचरा गाड्या सध्या कचऱ्यात असल्याचं चित्र बघायला मिळतंय। वर्धा पालिकेनं 1.5 वर्षांपूर्वी शहरातील कचरा जमा करण्यासाठी 100 कचरा गाड्या विकत घेतल्या। मात्र या गाड्या अनेक महिन्यांपासून पालिकेच्या सुरू असलेल्या नवनिर्मित कार्यालयाजवळच धूळखात पडल्यात। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसह आर्थिक दुर्बल, कॅन्सरग्रस्त, मागास आणि गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर संस्थांतर्फे मान्यवरांच्या हस्ते अर्थसहाय्य वाटप करण्यात आलं। प्रत्येकी 7000 रुपयांचा धनादेश यावेळी या विद्यार्थ्यांना देण्यात आला।